नमस्कार. सातारा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 9 मध्ये खरं तर बदल हवा चेहरा नवा ही टॅगलाईन सध्या जोरकसपणे चर्चिली जात आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते संजय पाटील विरुद्ध नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अक्षय श्रीरंग जाधव अशा खरं तर या लढती होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारी ज्यांना मिळाली त्यांनी नेत्यांच्या सोबत राहण्याचा निर्धार केला, मात्र ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही अशा उमेदवारांनी बंडखोरी केली. याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक 9 मध्ये संजय पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संजय पाटील यांच्याकडं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाहूपुरी परिसरातील विविध भागांमध्ये विकास कामं यादी झालेली होती, मात्र अक्षय जाधव यांच्याकडे महत्त्वाचा असणारा स्विमिंग पूल जो येथील पंचक्रोशीत कुठेही झाला नाही अशा पद्धतीचा अक्षय जाधव यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून तिथं बांधण्यासाठीचा प्रयत्न सुरू केलेला आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये अक्षय जाधव याचं खरं तर पारडं जड आहे अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. बदल हवा चेहरा नवा या अनुषंगानं खरं तर आता प्रभाग क्रमांक 9 मधल्या नागरिकांनी ही लढाई त्यांच्या हातामध्ये घेतली आहे का, हा खरं तर आता प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी झालेल्या कोपरा सभेमध्ये संजय पाटील यांच्यावरती विखारी टीका केलेली आहे. पहिल्यांदा की बाळासाहेब खंदारे निवडून येतील की नाही, आता सुद्धा त्यांची बिनविरोध निवड करण्यामध्ये मी भूमिका बजावली. अक्षय म्हणत होता, महाराज म्हणत होते की आपण अक्षयला बिनविरोध करू, संजय पाटलांना खालचा वार्ड देऊ. मी महाराजांना म्हणलं नको, या पहिलवानाला पाडल्याशिवाय मजा नाही. अक्षयला म्हणलं निवडूनच आलं पाहिजे. कधीतरी याला पराभवाची धूळ आपण चालू आणि त्याची जागा दाखवू. कायम तडजोडीचं राजकारण करून त्याचं नेतृत्व केलंय. तडजोडीचे त्याचे सगळे रस्ते आम्ही बंद केले आणि पराभवाची धूळ चारल्याशिवाय आपण त्याला स्वस्त बसायचं नाही, हा आपण सगळ्यांनी मिळून निर्धार केलेला आहे. तर संजय पाटलांना आपण धूळ चाखायची अशा पद्धतीची भूमिका विनोद कुलकर्णी यांनी घेत